प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 18 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा मला जास्तीच उशीर झाला रिव्ह्यू द्यायला आणि तसा भाग सुद्धा आज खूप मोठा दाखवला त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय गौरीचा कॅन्टीन मधला निरोप समारंभ आपण पाहतोय. गौरी अण्णांची माफी मागत असते. माझ्याकडून काही चुकलं माकलं असेल तर अण्णा आम्हाला माफ करा. अण्णा खरं तर इमोशनल झालेले असतात पण दाखवत नाहीत. ते आता गौरीला म्हणतात, गौरी एवढं इमोशनल नाही होणे का, आणि तुझ्या त्या रेसिपी ज्या आहेत त्या डोसाजवळ लिहून दे. आता ही गौरी म्हणते, हो अण्णा मी लिहून देईल रेसिपी. सगळ्यांना माझ्या हातच्या चवेची खूप सवय झाली आहे ना आता. आता गौरी खूपच इमोशनल झालेली दाखवली आहे त्यांनी. अनु सुद्धा तिथेच आहे. आता अनु म्हणते, गौरी तू जरी इथून जात असली ना तरीही या कॉलेजमधनं तुझं नाव कमी होईल पण आमच्या मनातनं कधीही कमी होणार नाही, लक्षात ठेव. तू कायम आमच्या मनात आहेस गौरी. गौरी म्हणते, हो अनु मला माहिती आहे. आणि छान वाटला हा निरोप समारंभ बघून. पण आता जास्ती वेळ न दवडता गौरी आता लगेच तिथून निघून जाते. आता ही अनु म्हणते, कधीही ये, तुला भेटावंसं वाटलं तर आम्ही सगळे तुझी वाट बघू. आणि आता गौरीने निरोप घेतलाय फायनली. पण आता बाप रे बाप प्रेक्षकांनो, या रागिणीने काय तमाशा केलाय त्या अभिमन्यू सरांच्या समोर. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे आपण इथे फक्त पात्रांबद्दल चर्चा करतोय म्हणजे या रागिणीचा तमाशा लग्नाच्या आधी एवढा आहे तर लग्न झाल्यावर केवढा असेल. कदाचित अभिमन्यू सरांना या सगळ्याची जाणीव चांगलीच झालेली आहे म्हणून ते तिच्याशी काही लग्न करत नाही. कर बाई केवढा तमाशा करते ते. आता ती मुद्दाम म्हणते, मी चालले दादा दादा मी चालले. शेखरही नाटक करत असतो, अगं रागिणी तुला मी जाऊ देणार नाही, अगं विचार कर जरासं. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, काय चाललंय तुमचं सकाळी सकाळी तमाशा, आणि एवढी मोठी बॅग घेऊन कुठे चालली आहेस रागिणी तू आता. आता लगेच ही रागिणी म्हणते, काळजी असल्याची नाटकं नको करूस अभि, जा जा त्या गौरी सोबत. अरे ती कॅन्टीन मधली 1.5 दमडीची मुलगी, तिच्या सोबत तू दिवसभर हिंडत होतास, शॉपिंग करत होतास. मी इकडे तडफडतीये पण मी नाही दिसत तुला. आपल्या लग्नाचा विचार नाही करतायत का तुला. अरे देवा, ही का तडफडतीये पण. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, माझा विचार ऑलरेडी झालाय आणि निर्णय पण झालाय. आता मी तुला पुन्हा पुन्हा तेच सांगणार नाही. आता लगेच ही ओरडते जोरात रागिणी आणि म्हणते, कुठला विचार झालाय, कुठला निर्णय झालाय. तेवढ्यात आता बिचारी अर्पिता येते आरडाओरडा ऐकून आणि म्हणते, काय झालं अगं रागिणी, का ओरडतेस तू. आता रागिणी तिला बघून एवढा ड्रामा रंगवते. ती लगेच अर्पिताजवळ जाऊन म्हणते की, अगं एकटी पडले ग, मी एकटी पडलीये ग, प्रेम होतं ग माझं. अर्पिता माझ्यासोबतच असं का होतंय ग, माझं प्रेम याला का कळत नाहीये ग, मी का प्रेम केलं असेल या निर्दयी माणसासोबत. अरे नको करू ना बाबा, कोणी आग्रह केलेला हिला प्रेम कर म्हणून पण आता तरी पण इतकी रडते, ड्रामा करते. खूप खूप प्रेम आहे माझं याच्यावर, खूप. अरे देवा, आता त्या खूपला काय करावं. तर आता ही अभिमन्यू सर पण बिचारे वैतागून गेलेत. पण आता बहिणीची नणंदे म्हटल्यावर काही बोलता येत नाही त्यांना. आता त्यावर इमोशनल अत्याचार बघा, हिचा इमोशनल ब्लॅकमेलिंग करते ती. मी मेल्यावर याला माझं प्रेम कळेल का, त्यापेक्षा मी मरूनच जाते ग. आता अर्पिता तोंडावरच हात ठेवते. बापरे, ही काय करते अशी. आता तो शेखर येऊन म्हणतो, अगं वेडी आहेस का तू रागिणी, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का. आता झालं, आता ही लगेच वेडी म्हटल्यावर वेड्याचं नाटक करायला लागते चक्क. हिचं हसणं ऐकलं ना प्रेक्षकांनो तर तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करा. ती मोठ्या मोठ्याने रडते आणि मध्येच हसते. रागिणी वेडी वेडी झाली, वेडी रागिणी, अरे याच्या प्रेमात वेडी झाली रागिणी. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, रागिणी काय चाललंय तुझं, जरा शांत होशील का. आता लगेच ही शुद्धीवर आहे बरं का. ही आता अभिमन्यू सरांना म्हणते, शटअप, आणि अंगावर धावून जाते त्यांच्या आणि म्हणते, कळत नाहीये का तुला अभिमन्यू, अरे ही रागिणी वेडी होईल ना एक दिवस. दिवस रात्र फक्त आणि फक्त तुझा विचार करते ना रे मी. दिवस रात्र मी आपल्या लग्नाची स्वप्न बघते, अशानं मी आता वेडी होईल. मी जाते मी निघून जाते. आता लगेच तिची बॅग शोधत असते ती जाण्यासाठी. अर्पिता म्हणते की, अगं नको जाऊ ग रागिणी, असं काय करते तू. आता रागिणी लगेच तिच्या गालावर हात फिरवते आणि म्हणते, अर्पिता अगं किती बोळी आहेस ग तू, किती जीव लावते ग मला. जेवढा तू जीव लावते ना त्याच्या 10% जरी याने जीव लावला असता ना तरी मी इथे राहिले असते मी इथे. नाही पण याला माझी किंमतच नाहीये, जाऊ दे ग मला, अगं जाऊ दे मला, याला किंमत नाहीये माझी. आता पुन्हा आरडाओरडा करते, रडायला लागते. मी जाते. अर्पिता म्हणत असते, दादा थांबव ना रे हिला. आता रागिणी म्हणत असते, नाही मला जाऊ दे, मी नाही राहणार इथे, तुला किंमत नाहीये माझी त्याला. शेवटी अभिमन्यू सर म्हणतात, अगं रागिणी तुला कळत नाहीये, प्रेम नाहीये हे, याला हट्ट म्हणतात. पण आता रागिणी एवढ्या जोरात वसकते त्यांच्या अंगावर, शटअप, मला वाटलं मॅडम येता का काय
काही की बाहेर, पण त्या काही आल्या नाही बिचाऱ्या, कदाचित झोपल्या असाव्या. आणि अभिमन्यू सर रागाने असे पांढरे पांढरे झालेत आता. असो, आता इकडे ही गौरी प्रिन्सिपल सरांचा पण निरोप घेते आणि प्रिन्सिपल सर म्हणतात, काय अगं गौरी, तू लग्न करतेस? अगं का? अगं तू तुझं शिक्षण का सोडतेस गौरी? आता गौरी म्हणते, नाही सर, मी शिक्षण नाही सोडणार, मी माझी मास्टरची डिग्री पूर्ण करणार आहे. आता काही दिवसानंतर मला परदेशी पण जावं लागेल कदाचित. आता प्रिन्सिपल म्हणतात, तुझ्यासाठी तर सगळं आनंदी आनंदच आहे बेटा, पण कॉलेजला तुझ्यासारखी हुशार विद्यार्थिनी गमवावी लागते ना, त्याचं वाईट वाटतंय मला. गौरी म्हणते, कोणास ठाऊक सर, म्हणजे मी शिकून सवरून इथे प्रोफेसर म्हणून आले तर. आता हे प्रिन्सिपल सर म्हणतात, तुझ्या या स्पिरिटसाठी तुला 100 पैकी 100 मार्क मी बोलून ठेवतो ऑफिसमध्ये तुझ्याबद्दल. तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा. हं. आता गौरी म्हणते, थँक्यू हं सर, मी येते. पण अजून या रागिणीचं नाटक काही संपलेलं नाहीये. ती अभिमन्यू सरांवर जोरात ओरडते आणि म्हणते, शटापा अभि, माझ्या प्रेमाचा अपमान करायचा कोणालाही अधिकार नाहीये, तुला पण नाही. तुला कळलंच नाही रे, माझं प्रेम काय येते. जेव्हा रागिणी तुझ्या या जीवनातून, तुझ्या आयुष्यातून निघून जाईल ना, तेव्हा तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल रे. नाही नाही, आता मला सहनच होत नाहीये, आता मला नाही सहन होते, मी जातेच आता निघून. असं म्हणून पुन्हा एकदा ती तिची बॅग घेते आणि आता दाराबाहेर, म्हणजे त्या दारापर्यंत जाते. अर्पिता बिचारी तगमग करत असते, अगं नाही ग, थांब ग रागिणी, थांब ग. आता त्या दाराजवळ जाते आणि आता त्या शेखरच्या गळ्यात पडते आणि म्हणते, दादा, अरे दादा, हरले रे मी, काय करू रे दादा, संपलं सगळं, सगळं संपलं बघ ना. आता रडता रडता त्या अभिमन्यू सरांकडे बघते आणि आता हळूच त्या शेखरला म्हणते, जसं ठरलंय तसंच कर हं दादा. आणि पुन्हा रडायला लागते, दादा आता कसं होईल रे माझं, कशी जगू रे मी. अरे बापरे, किती भयंकर ड्रामा रंगवलाय तिने. आता त्या अर्पिताला म्हणते रडता रडता, येते ग अर्पिता, चालली ही रागिणी. आता ही अर्पिता बिचारी तगमग करते, अरे दादा बोल ना तिच्याशी, अडव ना रे तिला, असं काय करतो रे तू, अगं थांब ग रागिणी. पण आता ही मोठ्या मोठ्याने रडते पडते आणि म्हणते, नाही ग अर्पिता, मला जाऊ दे ग, या घरात काही स्थानच नाहीये ग माझं, मी जातेच आता. आता असं म्हणून फायनली गेली बाबा एकदाची बाहेर. पण आता प्रेक्षकांनो, अजून कशात काही नाही, हिचा एवढा तमाशा आहे. जेव्हा गौरी आणि अभिमन्यू सरांचं लग्न होईल तेव्हा ही काय करेल, बाप रे बाप, मजा येणार आहे पुढचे भाग बघायला. अर्पिता चिडते आणि म्हणते, दादा काय चाललं रे तुझं, प्रेमाचं आणि तुझं काय वावड आहे रे, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना का अशी शिक्षा देत असतोस तू, का स्वतःपासून का दूर लोटतोस सगळ्यांना तू. अर्पिता भयंकर चिडलेली असते आणि आता रागात म्हणते, आधी आई गेली तुझ्या अशा स्वभावामुळे, आणि तुझ्यावर जी कोणी ती प्रेम करत होती ना, ती पण अशा स्वभावामुळे तुला सोडून गेलेली आहे. असं बोलल्यानंतर आता हे अभिमन्यू सर खूप चिडतात आणि म्हणतात, अर्पिता काय बोलतेस तू. आणि आता अर्पिता काही न बोलता तिथून निघून जात. शेखर आता तिथे उभं राहून हसत असतो बरं का. आणि आता जेव्हा ही अर्पिता निघून जाते तेव्हा आता शेखर म्हणतो, वा वा अभिमन्यू, आता तुला रागिणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालावंच लागेल. पण आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय अभिमन्यू सर शिकवत असतात मुलांना, तेव्हा हे मुलं कुजबूज करत असतात, अरे तुम्हाला कळलं का रे, ती कॅन्टीनवाली, तिचं लग्न ठरलंय म्हणे. आता तो दुसरा मुलगा म्हणतो की अरे हो कळलंय मला, पण एवढ्या लवकर का लग्न करते ती, तिला ते शिकायचं होतं ना. अभिमन्यू सर शिकवत असतात साहित्यशास्त्र. आणि आता पुढे ते मुलं चर्चा करायला लागतात की अशी कशी मुलगी आहे, का बरं गेली असेल. मग एक जण म्हणतं, अरे श्रीमंत कोणी सापडला असेल तिला म्हणून गेली असेल लग्न करून. आता सगळेच जण हसायला लागतात मोठ्या. तेव्हा अभिमन्यू सर त्यांना म्हणतात, शांत बसा, काय चाललंय तुमचं. तर आता अभिमन्यू सर पुन्हा शिकवायला लागतात. तेव्हा एक मुलगी म्हणते, सर माझा एक प्रश्न होता. मग अभिमन्यू सर अचानक बोलून जातात, अगं मला साहित्यशास्त्र शिकवू दे गौरी, अगं नंतर विचार तुझे सगळे प्रश्न. आता अचानक ते गौरी म्हणतात म्हणून कॉलेजमधले, म्हणजे वर्गामधले सगळेच मुलं त्यांच्याकडे अचंबित होऊन बघतात. आता अभिमन्यू सरांना तो पुष्कर म्हणतो, अहो सर तुम्ही आत्ता गौरी बोललात का, अहो कशाला टेन्शन घेताय, आता ती इथे राहणार नाहीये तुम्हाला त्रास द्यायला. आणि असा हसतो तो गालातल्या गालात. असो, पण आता अभिमन्यू सर मात्र खूप इमोशनल झालेत गौरीसाठी. आणि आजच्या मालिकेचा शेवटचा सीन खूप खास आहे प्रेक्षकांनो, तो मिस करू नका. आता बघा, निनाद सर आले स्टाफ रूम मध्ये. अभिमन्यू सर काहीतरी लिहित असतात. निनाद सर म्हणतात, काय रे कसली लिस्ट आहे. अच्छा, गौरीचं नाव कट करतोयस वाटतं लिस्टमधनं. त्यावरती अभिमन्यू सर म्हणतात, ती काय एकच विद्यार्थिनी आहे का कॉलेजमध्ये माझ्या वर्गात, सेकंड इयरची लिस्ट आहे ही.
त्यावरती निनाद सर म्हणतात की अरे मगाशी गौरी आली होती, मग सगळ्यांना भेटून गेली बघ स्टाफ रूममध्ये. म्हणजे तिचा शेवटचा दिवस आहे ना आज, म्हणून म्हटलं तू भेटलास की नाही. हां, म्हणजे आता ती चालली आहे, तर तुला काहीच फरक पडत नाहीये, हो ना? आता हे अभिमन्यू सर म्हणतात, "मला काय फरक पडेल? ती चालली आहे तर चांगलंच आहे ना." निनाद सर म्हणतात, "तुला होतोय ना आनंद? मग चांगलं आहे की. आणि तिला बाय तरी कर जाऊन." नाही म्हणजे कसं आहे ना, तुला ओळखायला आलं नाही पाहिजे, म्हणजे निरोप दे आनंदाने, व्यवस्थित, असं म्हणायचंय मला अभि. पण आता अभिमन्यू सर काहीच बोलत नाही एक शब्दही. पण आता निनाद सर जातात आणि परत वापस येऊन म्हणतात, "अगं मगाशी मी तिला लायब्ररीकडे जाताना बघितलं होतं." मुद्दाम निनाद सरांनी अभिमन्यू सरांना असं सांगितलंय. तर आता पुढचा सीन गौरीचा आहे. ती लायब्ररीमध्ये आलेली असते आणि आता ते लायब्ररीवाले जे सर आहेत ते गौरीला शुभेच्छा देतात की तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी. आणि गौरी आता त्यांना परवानगी मागते की मी लायब्ररीत थोडा वेळ जाऊन येऊ का. आता ते सर म्हणतात, "जा ना बेटा, आजकाल लायब्ररीसाठी एवढं प्रेम मी कोणामध्येच बघितलं नाही." तर आता गौरी त्यांच्याकडून परवानगी घेते थोडा वेळ लायब्ररीमध्ये वाचण्याची. आता ते सर तिला परवानगी देतात आणि आता ते तिथून निघून जातात. पण जाता जाता म्हणतात, "एवढं प्रेम आपुलकी लायब्ररीबद्दल कधीच कोणाला वाटली नव्हती. बरं बेटा तू पुस्तक बघ, हं, मी आलोच आत्ता." आता असं म्हणून ते सर निघून जातात आणि आता गौरी तिथे तन्वीची डायरी वाचण्यासाठी गेली आहे प्रेक्षकांनो. आता ती तन्वीची डायरी तिथे म्हणजे बघते ती कोणी आहे का आजूबाजूला. आणि आता तन्वीची डायरी हातात घेते आणि पहिल्या पानावर लिहिलेलं असतं, "आज जे काही झालं ते बघून तर माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता." तर आता प्रेक्षकांनो पुढे त्यांनी दाखवलंय की आता ही तन्वी माहीला बघतीये त्या पल्लवीला गुलाबाचं फूल देताना. आता तन्वीची मैत्रीण म्हणते, "बघ बघ तन्वी, अगं तू त्याला गुलाबाचं फूलही देत नाही, तुझं प्रेम कबूल करत नाही, मग तो काय हाताची घडी घालून बसणार आहे का?" माही त्याच्या गुडघ्यावर बसून त्या पल्लवीला गुलाबाचं फूल देतोय. आता हे सगळं तन्वीला असह्य झालंय बघणं. त्यातनं तिची मैत्रीण तिला एनकरेज करत असते, "आता तरी बोल, हा शेवटचा चान्स आहे तुझ्याकडे, पुन्हा हा चान्स येणार नाही तुझ्याजवळ." आता ही गौरी तन्वी वाट बघते आणि आता माही असं म्हणून त्याच्याकडे जोरात धावत जाते. आता गौरी पुढे काही वाचणार तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की डायरीची तर पानं इथेच संपली आहे. गौरी वैतागून जाते आणि विचार करते, "शी बाबा, ही डायरी इथेच का संपली? आता पुढे या मुलीचं काय झालं मला कसं कळेल?" आता गौरी खूप वेळ प्रयत्न करते इकडे तिकडे ते पेजेस चेक करण्याचा, पण तिला कुठेच काहीच आढळत नाही. मग आता ती गौरी ते डायरी तिथे जागेवर पुन्हा ठेवून देते आणि तिला काय वाटतं माहीत नाही. ती पुन्हा ती डायरी उचलते आणि हातात घेऊन त्या डायरीला म्हणते, "तसंही तुझ्याकडे इथे कोणी ढुंकूनही बघणार नाही, त्यापेक्षा तू मला साथ देतेस." असं म्हणून आता तिने ती डायरी तिच्या पर्समध्ये टाकून दिली आहे. आणि प्रेक्षकांनो तेव्हाच तिथे अभिमन्यू सर आलेत गौरीला भेटायला आणि हा सीन अतिशय अप्रतिम आहे. आता अभिमन्यू सरांना बघून गौरी म्हणते, "वा सर, फायनली तुम्ही आलात मला भेटायला. मला तर असं वाटलं की तुम्ही मला कधी भेटायला येणारच नाहीत. मी 2दा-3दा भेटायला आले होते तुम्हाला, पण तुम्ही लेक्चर्समध्ये होतात त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं." आता अभिमन्यू सर म्हणतात, "झालं का? म्हणजे लग्नाची तयारी वगैरे झाली तुझी?" आता गौरी म्हणते, "हो, झाली आहे खरी तयारी." पण आता असं बोलता बोलता ती थांबते आणि विषय बदलून म्हणते, "आज माझा कॉलेजचा शेवटचा दिवस आहे, म्हणून म्हटलं की एकदा भेटून घ्यावं सगळ्यांना." अभिमन्यू सर नुसतं हां हूं म्हणत असतात तिला. गौरी आता इमोशनल होऊन म्हणते, "आता नंतर कधी भेट होईल आपली ते माहिती नाही आहे ना. आणि काय आहे ना, म्हणजे मी आले तर आता डायरेक्ट परीक्षेलाच येईल ना. एक्सटर्नल कॉलेज करते मी, त्यामुळे सेंटर कदाचित वेगळं येऊ शकतं ना माझं, म्हणजे कदाचित त्यासाठी मला यावं लागेल पुन्हा." अभिमन्यू सर नुसते म्हणतात. मग आता गौरी म्हणते, "आपण पुन्हा केव्हा भेटू हे माहिती नाही हो खरंच." मग आता अभिमन्यू सरांचे डोळे जरा पाणावलेत प्रेक्षकांनो. गौरी थोड्या वेळ पॉज घेते आणि म्हणते, "सर एक सांगू, म्हणजे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला भेटलात ना तेव्हा मला तुमची फार भीती वाटली होती. तुम्ही असे सतत खूप रागराग करत होता हो माझा. मला कळतच नव्हतं की माझं नक्की काय चुकतंय म्हणून तुम्ही माझा इतका रागराग करतायत." आता गौरी म्हणते, "अहो सर, तुमच्याशी कसं वागायचं ते मला कळतच नव्हतं त्यावेळेला. मग आता हळूहळू तुमचा स्वभाव मला समजायला लागलाय आणि आता तुम्ही सुद्धा मला समजायला लागले आहात. सर आता असं वाटतंय ना की." आता पुन्हा गौरी म्हणते, "सर मी तुम्हाला आयुष्यात कधीच विसरणार नाही. मला ना आता असं वाटायला लागलंय की आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी
काहीतरी कनेक्शन आहे हो, असं बोलल्यानंतर अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात. गौरी म्हणते, म्हणजे बघा ना, इतक्या कमी काळापुरतं का होईना, पण मी कॉलेजमध्ये आले, तुमची विद्यार्थिनी झाले, तुमच्याकडनं शिकले मी. आणि बघा ना सर, नाही म्हणजे ह्यानं त्या कारणाने सतत माझं तुमच्या घरीसुद्धा येणं जाणं झालं. सर, आपल्या भेटीगाठीमध्ये नक्की काही ना काही कारण आहेच. म्हणजे जर ते कारण पूर्ण नसेल ना झालं, तर आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत सर. आता गौरीने असं बोलल्यानंतर अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात. आता गौरी खूप इमोशनल होते आणि म्हणते, सर, आपण जर नाही भेटलोत ना, तरीसुद्धा मी तुम्हाला खूप मिस करेल. तुम्ही माझ्या कायम लक्षात राहाल. गौरी आता तिथून जात असते, पण पुन्हा येऊन म्हणते, अभिमन्यू सर, तुम्ही मला लक्षात ठेवाल का हो? अभिमन्यू सर आता हो नाही तर नाही काही म्हणत नाही, फक्त म्हणतात की म्हणजे गौरी, मी नाही तुला विसरू शकणार कधी. आता सरांनी स्वतःच्या तोंडून हे कबूल केल्यानंतर गौरीच्या आनंदाला पारावार नाहीये. ती आता पटकन अभिमन्यू सरांना नमस्कार करते. अभिमन्यू सर म्हणतात, अरे गौरी, अगं काय करतेस तू? तर आता गौरी एवढंच बोलते आणि आता अभिमन्यू सरांचा निरोप घेते अतिशय जड अंतःकरणाने, आणि दोघांचेही डोळे खूप पाणावलेत प्रेक्षकांनो. आता अभिमन्यू सर गौरी गेल्यानंतर स्वतःच्याच मनाशी बोलतात, तू खूप सुखी राहा गौरी. कदाचित तुझं आणि माझं एकत्र येणं या नशिबातच नव्हतं. अभिमन्यू सर स्वतःशीच बोलत असतात की तुला खूप प्रेम मिळू देत गौरी, सुखी राहा, खूप खूप सुखी राहा. आणि आता इथेच त्यांनी या सीनवरती हा भाग पूर्ण केलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय मॅडम खूप व्हायलेंट झालेल्या असतात. त्या म्हणत असतात की गौरी का आली नाही, ती कुठे गेली. आता इकडे या मेहंदी काढताना गौरीच्या हातावर ती अभिमन्यू लिहिते गौरी, आणि आता ती काकू भडकते आणि तिच्या आईला सांगते की या गौरीने हातावर अभिमन्यू लिहिलंय. बाप रे वहिनी, मूर्खच आहे ही मुलगी. पण आता ही गौरी त्या देवाजवळ प्रार्थना करते त्यांच्या देव्हाऱ्यात आणि म्हणते, देवा, मी हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या आईबाबांसाठी केलंय. काय करू रे, मला पुढचा मार्ग दाखव. आता प्रेक्षकांनो, काय काय पुढे घडतंय ते बघत राहूया. आता या मालिकेचा रविवारी जर एखादा भाग असला तर मला कमेंट करून नक्की कळवा, पण बहुधा तरी सोमवारीच दाखवतील असा माझा अंदाज आहे. आता बघूयात, रविवारी दाखवला तर बरंच आहे. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.